याच्यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत पूर्व 11 नावा आलेल्या संघाने आपापली उपस्थिती नोंदवायची। या ठिकाणी पूर्व 11 नावा संघाचा या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेली आहे। हृदय 11 सारसोली, युवा शेठ 11 शैलेश दादा आणि आप्पा वारियस हाशिवरे, मरोई 11 एकविरा थल या संघाने आपली सर्वांची तलेगार संघाचा 12 प्रतिनिधी चार षटकांचा मॅच पाहतोय आपण पंचांच्या भूमिकेत पाहिलं या स्पर्धेसाठी। तर नितेश नरहरी दोन्ही खेळाडूंच्या संघांना विनंती आहे की 12 प्रतिनिधी आपल्या या ठिकाणी येण्याची कृपा करावी। बॉल पडण्याच्या आधी अन्यथा पेनल्टी देण्यात येणार आहे असा मंडळाचा नियम तलेगार संघाचा देखील आहे, नावे संघाचा देखील या ठिकाणी आहे। आणि स्ट्राइक एंड पर पाहतोय आपण सलामीची जोडी सागर सम्राट नावे संघाची पाहतोय आपण। आकाश भाईतांडेल आणि मयूर दिवकर ही जोडी पाहतोय सागर सम्राट नावे संघाची। आणि मुरुड तालुक्यातील एक नामवंत संघ पाहतोय आपण शिवकृपा मुरळी तळेगार। षटक क्रमांक वैयक्तिक पहिलं आणि संघाकडे देखील पहिलं षटक पॉवर प्लेचं हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय तळेगार या संघाचा तेजेश काटकर। तेजेश काटकर वैयक्तिक पहिला आणि संघाकडे पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय। 4 षटकांचा मॅच आहे। ऑफिशियल पंच पाहतोय आपण मुख्य तर नितेश नरारी आणि लोचन भोईर। 4 षटकांचा मॅच पाहतोय या ठिकाणी। मिड विकेट स्क्वेअर मिड ऑफ कव्हर शॉर्ट मिड ऑन फाईन लेग या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहेत तेजेश काटकर। पंचांचा इशारा येतोय लेग स्प्रे, पंचाच्या उजव्या कानाकाना मारा करतोय तेजेश काटकर आकाश साठी। राऊंड विकेट मारा करतोय लेग स्प्रे तेजेश। हाफ टॅकर चेंडू आकाशने भिरकून दिलाय, चेंडूला पाठवतोय तो म्हणजे बॅकफुट शॉट लेगच्या वरून सी महाराष्ट्राच्या बाहेर 6 धावा। ऑलराउंडर्सनी बॉल घालायचा या ठिकाणी। डीजे मास्टर तरी या ठिकाणी तेजस काटकर याचा पहिला चेंडू आहे। पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी आलेला हा गोलंदाज पाहतोय आपण शिवकृपा मुरवाई तळेगार या संघाचा तेजस काटकर। आणि सलामी जोडी मैदानाच्या नक्कीच पाहतोय आपण सागर सम्राट नावे या संघाची आकाश भाईतांडेल आणि मयूर दिवकर। पहिल्याच चेंडूवर हाफ टॅगर चेंडू होता, भिरकावून ठोकून दिला तो म्हणजे बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या वरून 6 धावांसाठी आकाश याने। पुन्हा त्याचे सुंदर चेंडू ग्लास केला, चेंडू स्लिप मिड ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षण त्या रिझनला तैनात आहे, मात्र एक धाव रोखू शकत नाही ते शिवकृपा मुरवाई तळेगार या संघाचे क्षेत्ररक्षक। एक या धावसंख्येने संघाची धावसंख्या पोहोचतोय धावफलकावरती म्हणजे बिन बाद 7 अशी धावसंख्या पाहतोय। मुरुड तालुक्यातील एक नामवंत संघ पाहतोय आपण शिवकृपा मुरवाई तळेगार संघ। सन्माननीय सरपंच महोदय विजय घाणेकर यांचा संघ। आणि एका बाजूला पाहिला तर हा तालुक्यातील सागर सम्राट नावे हा संघ पाहतोय। 4 षटकांचा मॅच आहे। पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी तळेगार संघाचा गोलंदाज पाहतोय आपण तेजेश काटकर। पुन्हा हाफ टेकर चेंडू त्या रिझनला मारला, मयूर दिवकरने चेंडूला पाठवतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून 1 बाउंस 2 बाउंस BSNL टाटा निकम डोकोमो चौकार। 4 या धावसंख्येने संघाची धावसंख्या पोहोचतोय ती म्हणजे बिनबाद 11 अशी धावसंख्या। सागर सम्राट नावे संघाचा हा हक्काचा मैदान, हक्काचा ग्राउंड, त्या ग्राउंडवर प्रथम फलंदाजी करत असताना पाहतोय आपण सलामीची जोडी मैदानात
मयूर देवकर आणि आकाश भाईतांडेल. पुन्हा तेजस काटकरवर मोठा फटका मारण्याच्या नादात मात्र मयूर देवकर एक धाव पूर्ण होतोय. एका धावसंख्येने संघाची धावसंख्या पोहोचतोय ती म्हणजे सागर सम्राट नावे या संघाची बिनबाद 12 अशी धावसंख्या. पहिलं षटक मार्गस्थ असताना पाहतोय आपण. तेजस काटकर गोलंदाजी मार्फत सज्ज होतोय. पंचांच्या उजव्या खांद्याकडे मारा करण्यासाठी सज्ज होतोय. राईट अप राऊंड विकेट. आपट्याकडे चेंडू उंचावर हिट केला. चेंडूला पाठवला बीएसएन निगम टोकोमो षटकार. बिडॉनच्या वरून चेंडू जातोय आवराच्या बाहेर 6 धावांसाठी. या धावसंख्येने संघाची धावसंख्या पोहोचतोय ती म्हणजे बिनबाद 18 अशी धावसंख्या. सागर सम्राट नावे संघाचं प्रथम फलंदाजी करत असताना पाहतोय आपण. सलामीची जोडी मैदानाच्या आत. आकाश भाईतांडेल एका साईडला, दुसऱ्या साईडला पाहिला तर मयूर देवकर. आणि षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना पाहतोय शिव कृपा मोरे तळेकर या संघाचा गोलंदाज तेजस काटकर. राईट ओव्हर द विकेट मार करतोय तेजस आकाशसाठी. एक हलवर पद्धतीने गोलंदाजी स्पिन. गोलंदाज रिव्हर्स शॉट मारण्याच्या नादात आकाश बीड होतोय स्विचीचा फटका मारण्यासाठी. धावसंख्या मात्र स्थिरावतोय. षटक पूर्ण झाल्याचा इशारा करतोय पंच रितेश नरहरी. पहिल्या षटकाची सांगता होते. धावसंख्या सागर सम्राट नावे या संघाची बिनबाद 18 अशी धावसंख्या. 4 षटकांचा मॅच आहे. प्रथम नाणेफेकचा कॉल शिवकृपा मुरवाई तळेकर संघाच्या बाजूने लागल्यात. क्षणी त्या क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि फलंदाजीसाठी आमंत्रण केला गेला तो म्हणजे सागर सम्राट नावे या संघाला. किती वाजले? षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी सज्ज होतोय मैदानाच्या आत. पाहतो आपण शिवकृपा तळेकर मराई संघाचा विजय घाणेकर. सरपंच साहेब तळेकर ग्रामपंचायतचे विद्यमान शिवसैनिक सरपंच पाहतोय आपण विजय पांडुरंग घाणेकर. षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी सज्ज होतोय. 10 ते 15 पावलांचा रनअप. विजय घाणेकर सलामीची जोडी मैदानाच्या आत पाहतोय आपण. सागर सम्राट नावे संघाची मयूर देवकर आणि आकाश भाईतांडेल ही जोडी मैदानाच्या आत नक्कीच पाहतोय आपण. दोन्ही संघ 2 तालुक्यातील पाहतोय. एका साईडला पाहिलं तर मुरुड तालुक्यातील शिवकृपा मुरवाई तळेकर. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर सागर सम्राट नावे संघ हा रोहा तालुक्यातला संघ पाहतोय. दरम्यान षटक चालू होतोय. मयूर देवकरने उंचर मारला चेंडू. त्या रिझनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. कोणतीही चूक करत नाही आणि संपुष्ट करत आहे मयूर देवकरचा खेळ. तर या ठिकाणी सलामीचा सलामीर मयूर देवकर बाद होतोय. सागर सम्राट नावे संघाचा पहिलीच सफलता प्राप्त केली ती म्हणजे शिवकृपा मर्याई तळेकर या संघाच्या गोलंदाज विजय घाणेकर यांनी. आणि त्या रिझनला क्षेत्ररक्षण होता झेल पकडण्यासाठी सदा पाटील. नवीन फलंदाज मैदानाच्या दाखल होतोय स्वराज देवले. एक डावकुरा फलंदाज सागर सम्राट नावे या संघाचा. एक तारणार ठरणारा मॅच विनर फलंदाज डावकुरा स्वराज देवले. एका बाजूला पाहिला तर विजय घाणेकर. एक अनुभवाची शिदोरी असणारा हा गोलंदाज पाहतोय विजय घाणेकर. खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू जाणारा पंच लोचनमुळे नाराजी व्यक्त करतोय. अवांतर एका धावसंख्येने संघाची धावसंख्या पोहोचतोय ती म्हणजे सागर सम्राट नावे या संघाची 1 बाद 19 अशी धावसंख्या. स्वराज देवलेनी लगातार 3 चौकार जर मारले
तर सागर सम्राट नावे संघाचे कट्टर समर्थक मिनार काशीनाथ नावकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाजूने चेंडू पंच लोचन भैर स्क्वेल करतोय. अवांतर एक या धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचतोय. सागर सम्राट नावे संघाची 1-20 अशी धावसंख्या. षटक क्रमांक दुसरा मार्गस असताना पाहतोय विजय घाणेकर. पंच लोचन भोईर याच्या डाव्या खांद्याकाना मारा करतोय. 20 ते 25 पावलाचा रनअप राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. पुन्हा खूपच या ठिकाणी पंच तर आहेतच. वाईट चेंडू. अंपायरचा निर्णय आहे. अंपायर रिव्ह्यू पंचाचा निर्णय अंतिम राहील. वाईटचा रिव्ह्यू जर असेल तर अंपायर घेऊ शकतात. याची नोंद खेळाडूंनी घ्यावीच. आणि पंचाचा निर्णय हा अंतिमच राहणार आहे. IAS स्पर्धेचा नियम. संघाची धावसंख्या पोहोचतोय ती म्हणजे आतापर्यंत पोहोचले 20 अशी धावसंख्या. दुसरं षटक मार्गस्थ असताना विजय घाणेकर ला पाहतोय आपण गोलंदाजी ट्रॅकवर. अंपायरचा निर्णय हा अंतिम राहील. फलंदाज आकाश नॉन स्ट्राईकचा. हॅलो, इकडे लक्ष द्या. आकाश, जेव्हा बॉल पडल्यानंतर तू त्या कॅमेरा अँगलच्या अगदीच मध्ये आलास, त्याच्यामुळे जो ऑफिशियल पंचांचा ऑल फील्ड निर्णय असेल तोच तुम्हाला ग्राह्य पकडावा लागणार आहे. आणि याच्या पुढे जे रिव्ह्यू असतील ते पंचांना योग्य वाटलं तर पंच तिसऱ्या पंचांकडे रेफर करतील. ओव्हर टू उपेश. धन्यवाद प्रदीप. तर या ठिकाणी लगातार 3 चेंडू स्वेल हाताळतोय गोलंदाज विजय घाणेकर. धावसंख्या पोहोचतोय संघाची ती म्हणजे 21 अशी धावसंख्या. दुसरं षटक मार्गस्थ असताना पाहतोय आपण विजय घाणेकर. हलवर पद्धतीने चेंडू हाताळला. गुडलाईन स्पॉटवर चेंडू हाताळला. पुन्हा चेंडू जाते खूपच ऑप्शनच्या बाहेर. पंच लोचन भोईर नाराजी व्यक्त करतात. पुन्हा एकदा अवंतर संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 1-22 अशी धावसंख्या. अतिशय खराब लेंथ मानावं लागेल. एक जुना जनता खेळाडू पाहतोय आपण विजय घाणेकर. स्ट्राईक एंडवर पाहतोय स्वराज देवले. नॉन स्ट्राईकला आकाश वायतांडेल. सागर सम्राट नावे संघाची ही जोडी साईड चेंज करतो. राईट राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज. या वेळेला मोठा फटका मारण्याच्या नादात बॅटची कडा लागली. एसटी रक्षक मात्र या ठिकाणी चुकी करतोय. तत्पर्यंत मात्र एक धाव तर पूर्ण झाली आणि दुसरी धाव देखील पूर्ण करतात. सुंदर रनिंग बिटवीन मानायला गेल. दोन्ही खेळाडूंमध्ये असणारा हा तालमेल पाहतोय. आकाश भाईतरणार आणि स्वराज देवले यांच्यात असणारा हा तालमेल पाहतोय आपण. एसटी रक्षकांनी ही कॅच सोडली आणि ती कॅच सोडली ती पण स्वराज देवले याची. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती म्हणजे 1-24 अशी धावसंख्या. 24 अशी धावसंख्या पाहतोय आपण. याच्यानंतर होणारा सामना आपण युवा सेट 11 पूर्व 11 नावा असं काय. युवा सेट 11 नावा विपक्ष हृदय 11 सारसोली या दोन संघाच्या संघनायकांनी नाणेफेक करण्यासाठी सुंदर चेंडू त्या ठिकाणी ग्लास केलाय. एक या धावसंख्येने संघाची धावसंख्या पोहोचते ती म्हणजे
25 अशी धावसंख्या. याच्या नंतर होणारा सामना युगा सेठ न्हावा विपक्ष हृदय 11 सारसोली. दोन्ही संघाच्या संघनायकांना नाणेफेक करण्यासाठी टॉच का बॉक्स या ठिकाणी येण्याची कृपा करावी मी विनंती करतो. दोन्ही संघाचे कर्णधार सागर सम्राट नावे संघाची धावसंख्या पोहोचतोय धावफलकावरती म्हणजे एक बाद. 25 अशी धावसंख्या. दुसरं षटक मार्गस्थ असताना पाहतोय विजय घाणेकर. एक 10-15 पाऊंडचा रनअप राईट राऊंड विकेट मारा करतोय. काही फिल्डिंग मध्ये सजावट करतोय. स्ट्राईक एंडवर पाहिला तो आकाश बायदंडेल. युगा शेट सुंदर ग्लास केला चेंडू त्या ठिकाणी शॉर्ट मिड ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहे. तत्पर्यंत मात्र एक धाव रोखू शकत नाही तलेकर संघाचे क्षेत्ररक्षक आणि एक धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचतोय 26 अशी धावसंख्या. सागर सम्राट नावे संघाची षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना पाहतोय विजय घाणेकर गोलंदाजी ट्रॅकवर. डावकुरा फलंदाज स्ट्राईक एंडवर पाहतोय स्वराज देवले. नॉन स्ट्राईकला आकाश भाईदांडेल. सागर सम्राट नावे संघाची ही जोडी मैदानाच्या आत. आपट्याकर चेंडू बीट केला चेंडू त्या ठिकाणी जातोय मिड ऑफच्या दिशेला. BSN टाटा निगम डोकोमो चौकार. धावसंख्या सागर सम्राट नावेशी पोहोचतोय ती म्हणजे एक बाद 30 अशी धावसंख्या. दुसऱ्या षटकातील शेवटला चेंडू यांना बाकी. पंचाच्या भूमिकेत पाहतोय आपण लोचन भोईर आणि नितेश नरारी. मोठा फटका मारण्याच्या नादात बीट होतोय फलंदाज. कोणतीही धाव नाही काय धोका नाही अशा पद्धतीचा चेंडू हाताला गेला आणि निर्धाव चेंडूनी सांगता होतोय षटकाची. 2 षटक पूर्ण होतात. 2 षटकांच्या समाप्ती अखेरी धावसंख्या सागर सम्राट नावे संघाची धावफलका पोहोचतोय ती म्हणजे 1 बाद 30 धावा. सुवर्ण संधी आकाश भाईतडेसाठी. जर लगातार 6 षटकार मारले तर बिना नावकर यांच्याकडे 2000चा कॅश प्राइज देण्यात येणार आहे. वैयक्तिक पहिला संघाकडे तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज राहुल जर्सी नंबर 45 नंबर जर्सी परिधान करणारा हा गोलंदाज पाहतोय आपण शिवकृपा मर्याई तळेकर संघाचा राहुल. मोठा फटका मारला आकाशने चेंडूला पाठवतोय. 1 बाउन्स BSN टाटा निगम डोकोमो चौकार. आकाश भाईदंडेल यांनी राहुलच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. पहिल्या चेंडूवर चौकाराने खाता खोलतोय आणि 4 या धावसंख्येने संघाची धावसंख्या पोहोचतोय ती म्हणजे धावफलकावर 1 बाद 34 अशी धावसंख्या. त्या ठिकाणी बाईक आहे तिचा मिरर ग्राउंड मध्ये दिसतोय. राहुल वैयक्तिक पहिला आणि संघाकडे तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय राहुल. दमदार आमदार चषकामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पुन्हा एकदा सर्वांना घेऊन जातोय मी मैदानाच्या आत. चालू असणारा सामना नक्कीच पाहतोय आपण शिवकृपा मरोई तळेकर विपक्ष पाहिला तर सागर सम्राट नावे या 2 संघाच्या दरम्यान प्रथम फलंदाजी करत असताना पाहतोय सागर सम्राट नावे संघ. आकाश भाईदंडेल मात्र थांबाचा नाव घेत नाही. आवना देखा धाव दर्शक बने फिल्डर फिल्डर बने दर्शक. हवाई सफर चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. मी विनंती करतोय समीर रोगे आपण कुठं असाल तर या ठिकाणी या स्पर्धेचे मुख्य घटक आयोजक गैनाथ खटोरे आपली वाट पाहत आहेत. समीर रोगे आपण कुठेही असाल या ठिकाणी येण्याची कृपा करावी. तर आकाश भाईदांडेल षटकारांनी संघाची धावसंख्या पोहोचतोय सागर सम्राट नावे या संघाची 1 बाद 40 अशी धावसंख्या. राहुल 45 नंबर जर्सी परिधान करणारा हा गोलंदाज पाहतोय आपण शिवकृपा मरोई तळेकर या संघाचा राहुल. जोरदार अपील त्या ठिकाणी आणि फलंदाज बाद होतोय. पंचांचा इशारा येतो या ठिकाणी. आकाश बाद होते साहेबचा समीर. सागर सम्राट नावी या संघाचा फलंदाज
बाद होतोय. वैयक्तिक 24 या धावसंख्यावर बाद होते तो म्हणजे सलामीर आकाश भाईदांडेल. 4 षटकांचा मॅच आहे. उशिरा प्रेक्षकाच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की चालू असणारा सामना नक्कीच आपण पाहतोय. शिवकृपा मरोई तळेकर विपक्ष सागर सम्राट नावे. याच्या नंतर होणारा सामना युगा सेठ नावे विपक्ष पाहिला तर हृदय 11 सारसोली. दोन्ही या संघाच्या संघनायकांना नाणेफेक करण्यासाठी टॉच का बॉक्स या ठिकाणी येण्याची कृपा करावी. युगा सेठ 11 नावे विपक्ष हृदय 11 सारसोली. सागर सम्राट नावे. धावसंख्या धावफलकावर पोहोचतोय ती म्हणजे 2 बाद 40 अशी धावसंख्या सागर सम्राट नावे या संघाची. आकाश भाईदांडेल याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दाखल होते तो म्हणजे ऋषिकेश साल्वे. त्या ठिकाणी प्रेक्षक वर्ग आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला जे ऑरेंज कलरचा शिवसेनेचा जो कपडा लावलेला आहे तो कोणी पकडू नये. ऋषिकेश साल्वी आऊ ना देगा ताव. दर्शक बने फिल्डर, फिल्डर बने दर्शक. हवाई सफर. पहिल्याच चेंडूला समाचार घेतला आणि षटकारांनी खाता खोलते तो म्हणजे ऋषिकेश साल्वी. सागर सम्राट नावे संघाचा हा फलंदाज. धावसंख्या पोहोचतोय सागर सम्राट नावे या संघाची ती म्हणजे 2 बाद 46 अशी धावसंख्या. एमएसीबी कार्यरत असणारे निकेश खांडेकर आणि अमित गंबे, अमित सकपाल. पुन्हा हेलिकॉप्टर शॉट मारण्याच्या नादात ऋषिकेश पॉइंटच्या दिशेला चेंडू ढकलतोय. 1 धाव मात्र पूर्ण होतोय. 1 या धावसंख्येने सागर सम्राट नावे संघाची धावसंख्या पोहोचतोय धावफलकावरती म्हणजे 47 अशी धावसंख्या पोहोचतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातील काही चेंडूंना बाकी पाहतोय आपण. राहुलला मैदानाच्या आत तिसरं षटक हाताळताना पाहतोय. शिवकृपा मोरे तळेकर संघाचा हा गोलंदाज राहुल आणि डावकुरा फलंदाज पाहिला तर सागर सम्राट नावे संघाचा सलामीला पाहतोय स्वराज देवले. स्वराज देवलेने मारलेला चेंडू विजय घाणेकर त्या ठिकाणी आहे. क्षेत्ररक्षण मात्र चेंडू नितेश थ्रो चेंडूची फेक करेपर्यंत 2 धावा तर पूर्ण झाली. दुसरी रनसाठी नकार घंटा देते तो म्हणजे फलंदाज ऋषिकेश साल्वी आणि धावसंख्या 2 वाढते. 3 षटकांची सांगता होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या सागर सम्राट नावे संघाची होती ती म्हणजे 49 अशी धावसंख्या. सुवर्ण संधी. दोन्ही खेळाडूंनी जर लगातार 3 चौकार मारले तरी 500 रुपये, 3 षटकार मारले तरी 500 रुपये. सागर सम्राट कट्टर समर्थक पाहतोय आपण मिनार नावकर यांच्याकडनं. 3 षटकांची सांगता होते. जवळजवळ 18 चेंडूचा खेळ समाप्तीवर आणि 18 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचतोय धावफलकावरती सागर सम्राट नावे या संघाची 2 बाद 49 अशी धावसंख्या. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून शेवटला हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज सदा पाटील. सदा पाटील पंचांच्या उजेबाजे खाण्याखाना मारा करण्यास तयार होतोय पंच लोचन भोईर. मोठा फटका मारण्याच्या नादात यष्टीरक्षक बराच काल हवेमध्ये झेल होता मात्र तू पकडतोस काय मी आणि 1 धाव पूर्ण करतोय. जीवदान भेटतो म्हणजे ऋषिकेश साल्वे याला. धावसंख्या पोहोचतोय ती म्हणजे 50 अशी धावसंख्या सागर सम्राट नावे या संघाची धावफलकावर. शेवटल्या षटकातील 5 चेंडू उर्वरित येणं बाकी आहे. शिल्लक एक लेग कटर गोलंदाज पाहतोय आपण. ऑफ स्पिनर, लेग स्पिनर आणि फास्टर स्लोअर वन गेन हाताळण्यासाठी जाणला जातोय सदा पाटील. पंचांच्या उजव्या खांद्याकाना मारा करण्यास सज्ज. राईट राऊंड विकेट मारा करतोय सदा. खूपच ऑफ ब्रेक चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडू पंच स्पेल करते अमांतर. 1 या धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचतोय धावफलकावरती म्हणजे 51 अशी धावसंख्या.
सागर सम्राट नाभे विपक्ष पाहिला तर शिवकृपा मोरे तलेकर या दोन संघाच्या दरम्यान हा मॅच पाहतोय मैदानाच्या आत. प्रथम फलंदाजी करत असताना पाहतोय सागर सम्राट नाभे. तळेकर संघाने नाणेफेक आपल्या बाजूने लागला क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि 3 षटक पूर्ण, 14 षटक हाताळण्यासाठी सदा पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा हलवर पद्धतीचा लेग स्पिन चेंडू केला. फलंदाज स्वराज देवलेला थांबून ठेवतोय, मात्र डावकुरा फलंदाज सदा. बोट फिरवली गेली, चेंडूवर वलवली गेली आणि चेंडूने फटकन कार्पेटवर आदळल्यानंतर गिरकी घेतली. यष्टिरक्षक सुरले कामगिरी बजवते. कोणतीही धाव नाही का धोका, अशा पद्धतीचा चेंडू हाताला गेला तो म्हणजे सदा पाटील याचं. पुन्हा भन्नाट वेगाने फेकलेला चेंडू. या वेळेला मात्र या चेंडूवर पंच नाराजी व्यक्त करतोय. लोचन बाहेर खूपच ऑप्शनच्या बाहेरून चेंडू पंच स्पेल करते. अवांतर एक या धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावर 52 अशी धावसंख्या. शेवटल्या शतकातील काही चेंडूंना बाकी. पुन्हा मोठा फटका मारण्याच्या नादात स्वराज देवले चेंडूला पाठवून मिडॉनच्या दिशेला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहे. मात्र एक धाव पूर्ण झाली आणि दुसरी रन घेण्यासाठी मात्र फलंदाज बाद होतोय स्वराज देवले. बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज मैदानात दाखल होता आदर्श सरलेकर. सागर सम्राट नाभे संघाची मात्र धावसंख्या या ठिकाणी स्थिरावतोय. ज्या ठिकाणी राहुलवर लाठीमार केला फलंदाजाच्या माध्यमातून आकाश यांनी, तोच कमबॅक करताना पाहतोय आपण सदा पाटील. शिवकृपा मर्याई तलेकर संघाचा गोलंदाज कंजूस गोलंदाज जाणला जातोय. रनांपासून वंचित आतापर्यंत ठेवलाय फलंदाजांना सागर सम्राट नाभे संघाच्या. सदा पाटील पंचांच्या उजव्या खांदाकाना मारा करता एक राईट राऊंड विकेट मारा. लो फुलटा चेंडू होता. आदर्शाने समाचार घेतला. चेंडूला पाडूला स्टेडियमच्या वरून BSNL टाटा निगम डोकोमो षटकार. 6 या धावसंख्येने सागर सम्राट नाभे संघाची धावसंख्या पोहोचतोय धावफलकावरती 59 अशी धावसंख्या. पुन्हा मोठा फटका मारण्याच्या नादात क्षेत्ररक्षक धाव त्या ठिकाणी एक धाव पूर्ण झाली दुसरी रन घेण्यासाठी आणि अशा रीतीने 2 धावा पूर्ण करता सुंदर रनिंग बिटवीन आला की दोन्ही खेळाडूंमध्ये असणारा हा तालमेल पाहतोय आदर्श सरलेकर एका साईडला तर दुसऱ्या साईडला पाहिला तर 45 नंबर जर्सी परिधान करणारा ऋषिकेश मनोहर सालवी. धावसंख्या पोहोचते धावफलकावर 61 जशी धावसंख्या. शेवटला षटक मार्गस्थ. शेवटल्या षटकातील काही चेंडूंना बाकी. सदा पाटील शिवकृपा मोरे तलेगार संघाचा गोलंदाज. लो बुलडॉज उंचावरून हिट केला. चेंडूला पडून एक्स्ट्रा कव्हरच्या वरून BSNL टाटा निगम डोकोमो षटकार. ऑलराऊंडर्सला विनंती आहे चेंडू घेऊन यायचा आहे. श्रीराम स्पोर्ट सोनकार संघाचे ऑलराऊंडर सीमारेषेच्या बाहेर उभे राहायचे आहे आणि 4 षटकांची सांगता होतोय. 4 षटकांच्या समाप्ती अखेरी संघाची धावसंख्या होतोय सागर सम्राट नाभे संघाची 2 बाद 3 बाद 67 अशी धावसंख्या. विजयासाठी येणारे 24 चेंडू आणि 68 धावा एक मापक आव्हान या ठिकाणी सागर सम्राट नाभे संघाने ठेवलेला आहे. लाईनअप मध्ये सागर सम्राट नाभे संघाच्या प्लेयर्सनी मैदानाच्या आत दाखल व्हायचं आहे. लाईनअप मध्ये
24 चेंडू आणि 68 धावाचा आव्हान ठेवलं आहे तो म्हणजे सागर सम्राट नावे संघाने शिवकृपा मर्याई तलेकारी या संघाला. या ठिकाणी गुणलेखक आपण नक्कीच पाहतोय क्रिश पाटील कोगमन. एक तर या ठिकाणी आयुष मोकल यांचं आगमन होतोय या व्यासपीठावर. नाणेफेक नंतर ह्याच्यानंतर होणार सामना युगा सेट नाबे विरुद्ध हृदय 11 सारसोली. दोन्ही संघाच्या संघाने नाणेफेक करण्यासाठी टॉस का बॉक्स. युगा सेट नावे आणि हृदय 11 सारसोली या दोन संघाच्या संघाने नाणेफेक करण्यासाठी टॉस का बॉक्स या ठिकाणी येण्याची कृपा करावी. युगा सेट नावे संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. हृदय 11 सारसोली संघाचा कर्णधार आपण कुठेही असाल तर या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी येण्याची कृपा करावी. पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय स्वराज देवले. सागर सम्राट नावे संघाचा एक डावखुरा गोलंदाज पाहतोय आपण. मोठमोठ्या स्पर्धा खेळणारा हा गोलंदाज ज्याने रोहा तालुक्याचं नाव रोशन आणि या सागर सम्राटचं नेतृत्व करणारा खेळाडू पाहतोय आपण स्वराज देवले. वैयक्तिक पहिलं आणि या संघाकडनं देखील पहिलं षटक हाताळण्यासाठी सलामी जोडी मैदानात पाहतोय आपण विजय घाणेकर आणि तेजेश काटकर. शिवकृपा तळेकर संघाचा विजय गाणेकर सुंदर क्लास केला पॉइंटच्या दिशेला. मयूर देवकर त्या ठिकाणी चेंडूची थ्रो फेक हे पण मात्र एकदा पूर्ण करतात. सुंदर रनिंग मिटून मानू लागेल विजय गाणेकर आणि तेजेश काटकरच्या माध्यमातून धावसंख्या 1 नि श्री गणेश ओपन करतोय शिवकृपा तळेकर संघ. बिनबाद 1 अशी धावसंख्या. षटक क्रमांक पहिलं स्वराज देवले. स्ट्राईक एंड पर स्ट्राईक रोटेट करतो म्हणजे तेजेश काटकर. सुंदर त्याच रिझनला मारलेला चेंडू मयूर देवकर तैनात क्षेत्ररक्षण आहे तो म्हणजे स्लिमी डॉपच्या दिशेला. धावसंख्या स्थिरावतोय निर्धाव चेंडूची सांगता होतोय. 24 चेंडू आणि 68 धावाचा पाठलाग करत असताना पाहतोय आपण शिवकृपा मर्याई तलेकार मुरुड तालुक्यातील एक नामवंत संघ पाहतोय. दुसऱ्या बाजूला पाहिला तर रोहा तालुक्यातील सागर सम्राट नावे संघ. आता मात्र हात खोलून खेळतो चेंडूला पाठवतोय एक्स्ट्रा कव्हरच्या वरून BSNL टाटा निगम डोकोमो षटकार. तीन चेंडूंची सांगता होते धावसंख्या मर्याई तलेकार या संघाची पोहोचतोय ती म्हणजे बिनबाद 7 अशी धावसंख्या. पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी सज्ज तेजेश. पुन्हा मारलेला चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण होतोय मयंक ऋतुज कडून आणि निर्धाव चेंडू कोणती धाव नाही का धोका अशा मध्ये चेंडू हाताळला गेला तो म्हणजे स्वराज यांनी. धावसंख्या स्थिरावतोय 7 बिनबाद 7. पहिलं षटक मार्गस्थ स्वराज देवले. पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी स्ट्राईक एंड पर तेजस काटकर. फुलटॉस चेंडू वसूल करतो त्या ठिकाणी चेंडूला पटवतोय BSNL टाटा निगम डोकोमो षटकार. 6 धावा. धावसंख्या पोहोचतोय संघाची ती म्हणजे 13 धावसंख्या. क्रिश पाटील या ठिकाणी गुणलेखक पाहतोय आपण. हो 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 वा बाई वा. अतिशय सुंदर अप्रतिम चेंडू हाताळला गेला. परफेक्ट यॉर्कर चेंडू. एक बाईच्या स्वरूपात एक धाव तर पूर्ण होतोय आणि षटकाची देखील सांगता होतोय.
6 चेंडूच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचं षटक पूर्ण होतोय आणि धावसंख्या पोहोचतोय धावफलकावरती म्हणजे शिवकृपा तळेकर या संघाची बिनबाद 14 धावसंख्या. गुणलेखक आपण या ठिकाणी पाहतोय जय महाराष्ट्र कोकबन संघाचा खेळाडू या ठिकाणी लॅपटॉप घेऊन बसलेला आहे क्रिश पाटील. येणारे 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 54 धावा. या ठिकाणी बक्षिसी खैरात होतोय सागर सम्राट नावे संघाचे कट्टर समर्थक मिनार नावकर यांच्याकडनं. जर मिडन षटक हाताळला तर 1000 रुपयाचं पारितोषिक. चर्चगेट मरीन लाईन मधला वानखेडे स्टेडियम पाहतोय आपण मुंबईमधील. तसंच हा रोहा रेवदंडा रोड मध्ये असलेला हा मैदान पाहतोय सागर सम्राट क्रीडा संकुलन नावे. या मैदानावर दमदार आमदार चषक पाहतोय आपण 2026 च्या माध्यमातून. षटक क्रमांक दुसरा हाताळल्यास घेऊन येतोय सागर सम्राट नावे संघाकडून ऋतुज साल्वी. ऋतुज साल्वी तेजस काटकर हापट्याकर चेंडू होता चेंडूला भिरकवलं त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण होत आहे विघ्नेशच्या स्वरूपात आणि चेंडू वन बाउन्स BSNL टाटा निगम डोकोमो चौकार. मिड विकेटला मारलेला चेंडू त्या ठिकाणी रिझनला क्षेत्ररक्षण आहे. विघ्नेश नावकर खराब क्षेत्ररक्षण करतोय. चेंडू हुलकावणी दिली क्षेत्ररक्षकाला आणि सीमारेषेचा अंतर गाठतोय 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या पोहोचतोय 18 धावसंख्या. बॅटची कडा घेतली चेंडूनी किशोर पाटील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे मात्र एक धाव रोखू शकत नाहीये सागर सम्राट नावे संघाचे क्षेत्ररक्षक. एक या धावसंख्येत संघाची धावसंख्या पोहोचतो दापलकर 19 धावसंख्या. दुसरं षटक मार्गस्थ असताना पाहतोय ऋतुज साल्वी. मी विनंती करतोय वारंवार विनंती करतोय युगान शेठ 11 नावे या संघाचा कर्णधार या ठिकाणी हजर आहे. त्यांच्या अपोजिट खेळणारा संघ पाहतोय हृदय 11 सारसोली संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय का आपण 5 मिनिटाच्या अवधीत आलात नाही तर 5 धावाचा पॅनलाइज करण्यात येईल. आणि नोचा इशारा येतोय पंचांकडनं. चेंडू जातोय थेट मिड विकेटच्या वरून BSNL टाटा निगम डोकोमो षटकार. तर षटकार यांनी संघाची धावसंख्या पोहोचतोय 26 धावसंख्या. दुसरं षटक मार्गस्थाना पाहतोय विजय घाणेकर सरपंच स्ट्राईक एंडवर पाहतोय. एक मॅच विनर फलंदाज शिवकृपा तळेकर संघाचा विजय घाणेकर. पुन्हा त्या रिझनला मारले चेंडू क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेला. विघ्नेश नावकर कोणती चूक करणं आता यावेळी आणि एकच धाव एक या धावसंख्येने संघाची धावसंख्या पोहोचतोय धावफलकावरती म्हणजे बिनबाद 27. दुसरं षटक मार्गस्थ असताना पाहतोय आपण ऋतुज साल्वी वैयक्तिक पहिला आणि संघाकडनं पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय ऋतुज साल्वी. सागर सम्राट नावे संघाकडनं मुख्य पंचाच्या भूमिकेत पाहतोय लोचन भोईर आणि नितेश नरारी ही जोडी मैदानाच्या पाहतोय पंचाच्या भूमिकेत. आपट्याकर चेंडू गुडलेन स्पॉटर चेंडू आदळला आणि आकाश बायदंडेल मात्र खराब क्षेत्ररक्षण करतोय. एस्टनचे पाठी असणारा हा क्षेत्ररक्षक आकाश बायदंडेल 1 धावांपासून वंचित न ठेवता 1 धाव पूर्ण होतोय. एक या धावसंख्येत संघाची धावसंख्या पोहोचतोय ती म्हणजे शिवकृपा मर्यादित तलेकर या संघाची बिनबाद 28 धावसंख्या. गुणलेखक या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच आपलं क्रिश पाटील कोकबन. युट्यूबची वाहिनी पाहिली तर नक्कीच GT स्पोर्ट रोहा. दयानंद कासकर युट्यूब मास्टर. या वेळेला सरपंच साहेबांचा हा षटकार येतोय लांब पल्ल्याचा BSNL टाटा निगम डोकोमो षटकार.
दुसऱ्या षटकातील शेवटला चेंडू यांना बाकी. ऋतुज सालवी धावसंख्या पोहोचतोय संघाची ती म्हणजे 34 अशी धावसंख्या. अतिशय खराब पुन्हा खूपच ऑप्शनच्या बाहेरून चेंडू पण नोचा इशारा करतोय आणि नोचा इशारा पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. उग्रा डोले पहा नीट चेंडू असेल फ्री हिट. मयंक सालवी तर या ठिकाणी हृदय 11 सरसोली संघाचा कर्णधार उपस्थित आहे. युगान शेट नवे संघाचा कर्णधार देखील या ठिकाणी उपस्थित आहे. नाणेफेक करून घ्यायचं आहे या स्पर्धेचे मुख्य आयोजक गैनाथ कटोरे. पुन्हा सुंदर मारलेला चेंडू त्या सीमा रेषेच्या बाहेर जातोय. BSNL टाटा निगम डोकोमो षटकार आणि दुसरी षटकाची सांगता होतोय. ऋतुज सालवी वैयक्तिक धावा खर्च करतोय दुसऱ्या षटका मागे. 26 धावा खर्च केल्या. कोणतीही सफलता न प्राप्त करता ऋतुज सालवी माघारा ठरला सागर सम्राट नावे संघासाठी. 12 चेंडूंची सांगता होतोय. 2 षटकांचा खेळ समाप्तीवर आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचतोय शिवकृपा मर्याई तलेकारी या संघाची बिनबाद 41. येणारे 12 चेंडू आणि 27 धावा. धन्यवाद सरपंच साहेब. नाणेफेक करून घ्यायचा आहे गैनाथ कटोरे यांच्या शुभ हस्ते. हृदय विलन सारसोली पुरस्कृत जय मल्हार नवगाव आणि अपूर्व इलेवन म्हणजे मला वाटते अजयची टीम ना पुरस्कृत. दोन्ही संघात टॉस होतोय पाहूया. 4 ओव्हरचा मॅच आणि नवीन बॉल 1 ओव्हर पॉवर प्ले. ऋषभ सालवी त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण करतात. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाते. 4 धावांसाठी संघाची धावसंख्या पोहोचतोय 45. एक छोटस आव्हान पेलण्यासाठी नक्कीच मैदानाच्या आत 68 धावाची पाठलाग करतोय शिवकृपा तळेकर संघ. पुन्हा कटोरेला चेंडू त्या ठिकाणी तुषार चौलकर जातोय चेंडूच्या पाठी. मात्र सर जीत होते ती म्हणजे चेंडूची. चेंडू सीमारेषेला पार करतोय. BSNL टाटा निगम डोकोमो चौकार. एका पाठोपाठ 2 चौकार मारल्या ते म्हणजे फलंदाज तेजस काटकर यांनी. 10 चेंडू आणि फक्त 19 धावा विजयासाठी. 24 चेंडू आणि 68 धावा असताना आपण पाहतोय शिवकृपा तळेकर संघ मैदानाच्या आत. सलामी जोडी अजूनपर्यंत सुरक्षित मैदानाच्या आत खेळत असताना पाहतोय. या वेळेला मात्र भन्नाट फेकला चेंडू. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला 4 धावांसाठी. लगातार 3 चौकार येतात आदर्श सल्लेकराच्या गोलंदाजीवर आणि संघाची धावसंख्या पोहोचतोय ती म्हणजे जाऊन किती झाले 53 अशी धावसंख्या. तेजस काटकर स्ट्राईक एंड पर. नॉन स्ट्राईकला पाहिला तर विजय घाणेकर. मोठा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला चेंडू. 1 बाउन्स BSNL टाटा निगम डोकोमो चौकार. 4 चेंडूवर 4 लगातार चौकार ठोकतोय आणि आदर्श सल्लेकर मागरा ठरतो म्हणजे सागर सम्राट नावे संघासाठी. धावसंख्या पोहोचतोय 4 57 अशी धावसंख्या पोहोचतोय धावफलकावर. 24 चेंडू आणि 68 धावाचा पाठलाग करताना पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतापर्यंत सुरक्षितरित्या खेळतोय शिवकृपा तळेकर संघाची. विजय घाणेकर आणि तेजस काटकर ही जोडी. जोरदार अपील त्या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात 1 धाव तर पूर्ण आणि 1 या धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचतोय
58 अशी धावसंख्या. तिसऱ्या षटकातील काही चेंडू यांना बाकी. पुन्हा जोरदार अपील त्या ठिकाणी आणि निर्धाव चेंडूची सांगता होतोय. 3 षटक पूर्ण होतात. 18 चेंडूंचा खेळ समाप्तीवर. 18 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते धावपलकर ती म्हणजे शिवकृपा तळेकर मर्याई या संघाची बिनवाद 58. येणारे 6 चेंडू आणि फक्त 10 धावांची गरज. 6 चेंडू आणि 10 धावा. गोलंदाज येतोय आकाश भाईतांडेल. आकाश भाईतांडल यांनी जर मॅच जिंकून दिली सागर सम्राट नावे संघाची तर मिनार नावकर यांच्याकडनं 500 रुपये. हॉलंडर्सनी पाणी घेऊन जायचं आहे. येणारे 6 चेंडू 10 धावा विजयासाठी. 24 चेंडू आणि 68 धावाचा पाठलाग करत असताना पाहतोय आपण शिवकृपा मर्याई तळेगार संघ मैदानाच्या आत सलामीची जोडी आतापर्यंत सुरक्षितरित्या खेळत असताना पाहतोय. एका साईडला पाहिला तर तेजस काटकर आणि दुसऱ्या बाजूला पाहिला तर सरपंच साहेब विजय पांडुरंग घाणेकर. तेजस काटकरच्या नावाचा वादळ षटकार आणि चौकारांचा नक्कीच बघितला आपण मैदानाच्या आत. अपट्याकर चेंडू होता त्या रिझल्टला क्षेत्ररक्षण आहे ऋषिकेश सालवी. एकच धाव. चेंडूची फेक येईपर्यंत एक धाव पूर्ण होतोय आणि एक या धावसंख्या संघाची धावसंख्या पूर्ण चालते ती म्हणजे 59 अशी धावसंख्या. येणारे 5 चेंडू आणि फक्त 9 धावा विजयासाठी. फिल्डिंग मध्ये काही सजावट करतोय तुषार चौलकर. आकाश रनिंग मध्ये थोडी व्यत्यय येतोय. आकाश भाईतांडेल आणि हे स्वतःच सागर सम्राट नावे संघाचं मैदान होम ग्राउंडवर खेळत असताना पाहतोय. धावसंख्या येणारे 5 चेंडू आणि 9 धावा विजयासाठी तळेगार संघाला. स्ट्राईक एंडवर पाहतोय विजय घाणेकर. नॉन स्ट्राईकला पाहिला तर सलामीचा सलामीर तेजस काटकर. षटकार चौकार मारून संघाला विजयाच्या शिखरावर नेतो का येणारा प्रश्नचिन्ह नक्कीच. अपट्याकर चेंडू. विजय घाणेकर मात्र थांबाचं नाव घेत नाही. चेंडूला पाठवतोय सीमारेषेच्या बाहेर. BSNL टाटा निगम डोकोमो षटकार. 4 चेंडू आणि फक्त 3 धावांची आवश्यकता. चार चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता. सलामी 68 धावा विजयासाठी. पुन्हा त्याच रिझाईनला एका पाठोपाठ 2 षटकार आणि हा विजयी षटकार ठरतोय विजय घाणेकर याचा. आणि हा विजयी ठरतोय तो म्हणजे शिवकृपा मर्याई तळेगार संघ आणि पराजय ठरतोय सागर सम्राट नावे संघ. दोन्ही संघाचे हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तर याच्यानंतर होणारा सामना आपण पाहतोय युगान शेठ 11 नावा विपक्ष पाहिला तर हृदय 11 सारसोली या 2 संघाच्या दरम्यान मॅच नाणेफेक लागला तो म्हणजे युगा सेट 11 नावे संघ नाणेफेक
आपल्या बाजूने लागता क्षणी